नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल चिकनची भाजी बनवणार आहोत. आज आपण ढाबा स्टाईल चिकन करी. यामध्ये आपण कोणतंही वाटण वगैरे घालणार नाही आहोत. एकदम साधी सिंपल अशी ही भाजी असणार आहे. खायला एकदम टेस्टी. याला तुम्ही भात, पोळी, भाकरीसोबत जसं तुम्हाला आवडेल त्यासोबतही एन्जॉय करू शकता. तर चला, यासाठी काय काय लागतं आपण झटपट बघूया आणि भाजी बनवूया. यासाठी बघा, मी चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो 500 ग्रॅम हे चिकन आहे. साफ याला स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे. हे एक कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो, कोथिंबीर. यासोबत बघा आपण धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि तेलाचा यामध्ये आपण यूज करणार आहोत आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहोत. तर चला करूया. कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल ॲड करूया. तेल छान गरम झाले की आपण चिकन ॲड करणार आहोत. चिकन छान आपण तेलामध्ये परतून घेऊया. थोडंसं मीठ यावरती ॲड करूया. यातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने छान परतून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने ते छान असं पाणी आता संपत आलेलं आहे. हे बघा, पाणी आता यातलं पूर्णपणे संपत आलेलं आहे.
आता यामध्ये आपण आपले टोमॅटो ॲड करूया. एकाचे 2च व्हेज केलेले आहेत मी. मिक्स करून आता यामध्ये आपण काय करूया, यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवर गॅस करूया आणि 5 ते 10 मिनिटे याला होऊ देऊया. चला आता आपण बघूया. वरची टोमॅटोची साल आपण काढून घेऊया. टोमॅटो शिजल्यानंतर साल बघा छानपैकी निघून चालली. ती साल आपण साईडला काढून घेऊया. टोमॅटो आता आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये मॅश करून घ्यायचे. मिक्स करून अजून आपण 5 मिनिटांवर झाकण ठेवून याला छानपैकी शिजू देऊया. गॅस लो फ्लेमवर करूया. बघा या पाण्यामध्ये आपलं चिकन छानपैकी शिजत पण आलेलं आहे. थोडा वेळ अजून आपण याला झाकून चिकन शिजून घेऊया छानपैकी. हे बघा मस्त खाली तेलच राहिले छानपैकी. आपण चिकनमध्ये टोमॅटो एकदम छान असं हे झालेलं. आता आपण याला साईडला ठेवूया. हे बघा मी आता याला काढून घेतलेलं आहे, खाली उतरवलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. ते बघा मी कांदा एकदम बारीक असा स्लाइसमध्ये चॉप करून घेतलेला आहे, बारीक असा. आणि सोबतच कोथिंबीर. कढईमध्ये आपण तेल टाकूया. तेल छान गरम झाले त्यामध्ये आपण कांदा ॲड करूया. कांदा छान आपल्याला गोल्डन कलरचा होऊ द्यायचा आहे.
हे बघा कांदा छानपैकी आपला होत आलेला आहे. कांदा बघा आपला खूप छान पद्धतीने झालेला आहे. आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया. तेलात परतून घेतला कांद्यासोबत. यासोबत आपण यामध्ये काश्मीरी लाल मिर्च ॲड करूया. हळद, धना पावडर आणि सोबतच गरम मसाला. जळून आणि त्यामध्ये पाणी ॲड करूया थोडंसं. छानपैकी मिक्स करून त्यातून तेल निघेपर्यंत आपण मसाले छान असे फ्राय करून घेणार आहोत. हे बघा 5 मिनिटं आपण तसंच 2-3 सेकंद ठेवली की छान अशी भाजीला फोडणी येते, तरी पण येते. थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून परत आपण याला सुके मसाले टाकल्यानंतर पाणी टाकून त्याला कधी छान असं शिजू द्यायचे. मग त्यावेळेस ते आपले फ्लेवर्स होतात. आता यामध्ये आपण आपलं चिकन ॲड करूया. चिकनला पण आपण आता मसाल्यामध्ये परतून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. टाकल्यानंतर आपण काय करूया, छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडंसं अजून मी पाणी ॲड करते यामध्ये. म्हणजे मीठ चेक करून घेऊया आपण. थोडंसं मीठ टाकून देऊया. मीठ ॲड केल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटांवर लो फ्लेमवर उकळू देऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण भाजी काय करूया, छान अशी उकळून घेऊया.
हे बघा, आपली भाजी छान शिजून तयार झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर किंवा तुम्ही कस्तुरी मेथी यामध्ये घालू शकता. एकदम डिलिशियस अशी भाजी लागणार आहे खायला. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.